स्वागत आहे मित्रांनो रायगडच्या शेवट पार्ट मध्ये। तर मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये शिवाजी महाराजांचा दरबार आणि राणीचे महल पाहिले होतो। आता हे बाजारपेठ पाहत आहोत। भव्य अशी मोठी बाजारपेठ आहे ही। कमीत कमी 35-40 तरी असतील माझ्या अंदाजे। बाजारपेठे पाहून आपण निघालो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे। आपण समाधीच्या जवळच पोहोचलो होतो। येथून आपण आतमध्ये प्रवेश केला। तुम्ही म्हणत असताल की हे मस्जिद वाणी दिसणार काय आहे म्हणून, तर मित्रांनो हा जगदीश्वराचे मंदिर आहे। हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकानंतर खास करून त्यांच्या कुटुंबासाठी व रायगडवरील लोकांसाठी बांधण्यात आलेले होतं। मग आपण तिथून आलो महाराजांच्या समाधीपाशी, समाधीच्या पाया पडलो। महाराजांच्या समाधीच्या बाजूला त्यांच्या कुत्र्याची पण समाधी होती आणि त्याचं नाव होतं वाघ्या। मित्रांनो या ठिकाणी थोडा वेळ आपण बसलो। मग आपण तिथून निघालो टकमक टोकाकडे। टकमक टोकाच्या जवळ आपण पोहोचलोच होतो। हे पहा मित्रांनो किती भारी दिसते लांबून। हे बघा मित्रांनो गड चढण्याचा प्रवास काही असा होता। एवढ्या मोठ्या डोंगरामधून रस्ता पण दिसत नाही आणि आपण पोहोचलो आहोत टकमक टोकावर। या ठिकाणी गुन्हेगारांना फाशी देण्याचे व खाईत ढकलण्यासाठी वापरले जात होते, त्यामुळे ते शिक्षा देण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते। मग आपण पुन्हा गड उतरण्यास सुरुवात केली। तर मित्रांनो आम्ही खाली चाललोय। हे शॉर्टकट रस्ता आम्ही निवडलाय। हे बघा हे आपले मित्र कुठं अडकले कामात दिसन झालेत, पण आम्ही आणि आपला अमोल एटी कडाकड्याने चाललो खाली। थांब आपण थांबे ह्यांना जाऊ दे। तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा रायगडचा प्रवास संपला होता आणि आम्ही पुन्हा पुण्याच्या दिशेने निघालो होतो। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका। धन्यवाद।